वाह काय स्माइल आहे चेहऱ्यावरती. आज सगळ्यांचे पेरेंट्स येतात भेटायला, मम्मीच्या चेहऱ्यावरती स्माइल. आणि आम्ही निघालो आता धर्मवीर 2. आज काय ब्लॉग काय शूट झालं तर हेच जे आहे ते कॉन्टेंट आहे. जरा द्या, जरा काहीतरी द्या गाईस, द्या तुमच्याकडनं काय असेल ते द्या. काय नाही आता मूवी बघितल्यावर मिळेल. देऊ शकतो काय रिव्ह्यू देऊ शकतो मूवी. येस येस प्लीज टेल. प्रोपगंडा पिक्चर आहे हा. ओके एकनाथ शिंदेची ओके इमेज चांगली दाखवण्यासाठी पिक्चर ओके बनवलाय. ओके. आणि याच्यात 50% नाही 50 नाही 70% एकनाथ शिंदे असणार आहे. ओके हे मी सांगू शकतो तुम्हाला. ओके ओके. आणि पुअर स्टोरी असणार, खेचमखेची. धर्मवीर 1 कसा वाटलेला तुला? धर्मवीर 1 थोडासा नीट होता. थँक्यू. तो दिग्गज साहेबांवरती होता. हा मग ठीकठाक होता. म्हणजे एवढी पण काय चांगली स्टोरी तर नव्हती, बट चांगली स्टोरी का एवढ्या बायोपिक आहे त्यांची. नाही ते रिक्षावाले ती बाई बी ती ते आवडलं तुला? ते वेगळाच प्रकार होता. तुम्ही शिव्या लोक आला रे ब्लॉगला आला रे. हे शिव्या घालतात यार जाऊ. टाकणार आहे मी शिव्या घालतो अरे. हा हे जाणार बाई रॉ कट आहे बाई. मग तू जरा प्रॉब्लेम नाही काय? मला काय प्रॉब्लेम नाही. लिंक शेअर करणार आता. माझे कुठे काय फॉलोअर आहे? 200 टाकलं ना मी, लिंक शेअर करणार. येस 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 येस. गाईज LL44 तुम्ही ऐकला असाल. LL44 तुम्ही जस्ट हे टर्म्स ऐकले असेल, पण या ब्लॉग नंतर काय वाईट नाही. मी पण काय ते बघ काठमांडूचा इच्छा मला अधिकार आहे बोलायचा. मी या देशाचा याचा नागरिक आहे आणि मला बोलायचा अधिकार. आणि घरात आले तर सेक्युलर. आय एम अ सेक्युलर. अरे मग तेच तर गुंड आहेत सगळे. सो गाईज आम्ही चाललोय धर्मवीर 2 बघायला. मोर कॉन्टेंट धर्मवीर 2. ए थांब लावडा, आता माझा ब्लॉग आहे, मला बोलून दे. धर्मवीर 2 बघायला चाललोय आता. सो आम्ही सांगू कसं आहे ते आणि रिव्ह्यू देऊ त्याच्याबद्दल. आणि खूप पाऊस आहे मुंबईमध्ये म्हणून आम्ही गाडी काढत नाही, आम्ही टॅक्सीने चाललोय. शेट माणसं. आणि येस दादा कंटिन्यू. यू आर सेइंग समथिंग. काय बोलतो तो? हा मला पिक्चर नाही बघायचा आहे, बट ही लोक मला प्रियर प्रेशर. हा ही लोक मला बोलले की चल ह्याच्यावरती आपण प्रियर प्रेशर कधी करू शकतो का? स्वतःची लाईट टाकता जाऊ दे. हा जाऊ दे. तर त्यामुळे मी येतो फक्त, कारण की तिकीट वर एवढे पैसे खर्च करणं मला झेपत नव्हतं ह्या मूवीसाठी तरी. पण जाऊ दे, मित्र येतात म्हणून मी जातोय. दारूसाठी किती खर्च करतोय? दारूसाठी जाणार, कारण की हा पिक्चर मला नव्हता बघायचा. ती VHS तेव्हा खर्च करतो आपण. ठीक आहे. ओके ओके. कट मारी इथे जाई जाऊन. धर्मवीर 1 नंतर आपण 2 बघायला आलोय इथे. 1 सुद्धा आम्ही बघितलेला. 1 सुद्धा रात्रीचा शो होता. आर यू रेडी अनिकेत? येस फकिंग एक्साइटेड. आज उडणार हिंदुत्वाचा धुरळा. चला सिनेमागृहाच्या दिशेने. अरे पण तुझ्या पाठून धुरळा का उडतोय अनिकेत? काय अनिकेत पाठी? धनंजयचं म्हणणं आहे आकाश की आपण त्याला जबरदस्ती घेऊन आलोय. धनंजय माता झाला एवढ्या दिगेश आहे. याला माहित नाही ना अजून. याला माहित नाही. दिगे साहेब होणं शक्य नाही. याला माहित नाही ना अजून. याला माहित नाही ना. आकाश याला माहित नाही. दिगे साहेब होणं शक्य नाहीये. बघितलं आकाश याला माहित नाही अजून. ते झटकतात कसं? तू ब्लॉग मध्ये टाकणार. ब्लॉग मध्ये टाक. टाक करायचं. इज नॉट गोइंग टू बी कट. त्या दिवशी पण मी बघितला ब्लॉग, कट नाही केलंय. नाही कट करत मी नाही. नाचे बोलले एकनाथ शिंदे. मी रॉ नाव का ठेवलंय? मी रॉ. तू रॉ ठेवले ना? रॉ आम्ही सगळे रॉ आहे. तू बोललास माझ्या हातात. साहेबांसोबत. साहेबांना नमस्कार कर. आपल्याला कोपऱ्यातल्याच सीट आहे. पहिल्यांदा कुठच्या तरी मूवीला सगळीजण टायमावरती येत आहे. धनंजय इंटरेस्टेड नाही म्हणून आय गेस. नाही तर धनंजय रेडी व्हायला 3 तास लागतात. 3 तास रेडी होणे वाले की. आर यू एक्साइटेड फॉर द मूवी? काइंड ऑफ नो. आर यू गाइज एक्साइटेड फॉर द मूवी? येस. काय बोललेला धनाच्या मूवी बद्दल? इंटरव्हल झालाय. कसं वाटलं इंटरव्हल? धन्या झोपला. इंटरव्हल मध्ये आधीच झोपला होता. त्याला काय बोरिंग वाटते का मूवी? धन्या बोर झाला का मूवी बघून?
मी काही पॉइंटर्स लिहून ठेवले. हा नंतर सांग आफ्टर तर ते पॉइंटर्स जरी तुम्ही वाचले तुम्हाला पिक्चर समजेल. ओके 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 वी विल कम बॅक टू दॅट. फक्त एका असा वर्ड लिहिला तर समजेल. ओके आफ्टर मूवी रिॲक्शन इकडे सो गाईज आम्ही धर्मवीर 2 थांबना लावड्या. सो गाईज मी धर्मवीर 2 आता आम्ही बघितलं आहे आणि मी प्रत्येकाचे इथे रिॲक्शन घेणार आहे की तुम्हाला माझ्यासोबत जे होते त्यांना हा मूवी कसा वाटला. तर पहिलं मी रिॲक्शन घेतोय आकाश कमेर. लेंदी होता मूवी खूप. येस. ओके एंड वाला सीन बाप होता. सांगू नको स्पॉइलर नको लोकांना. हे आणि की तिथे तुझं सांग तुला काय वाटतं. हा म्हणजे तेच लांबी खूप जे चालली ते मूवीची लांबी खूप होती. पण का रे येतोय तुझ्याकडे येतोय मी पण शेवटचा जो सीन होता ना त्याने पैसे वसूल केले. ओके शेवटच्या सीन साठी गेले पाहिजे लोक. आता जर तुम्ही हा थंबनेल बघितला असेल तो व्यक्ती इकडे येतोय. थांबनेल ठेवणार आबा थंबनेल. सो मला सांग तुला रिव्ह्यू कसा वाटला. सॉरी तुला मूवी कसा वाटला. मी तर मला झोप येत होती एवढा बोरिंग मूवी होता. म्हणजे काय एकदम फालतू स्टोरी बनवली आहे आणि फुल रॉ चाललाय. आणि धर्मवीर 2 नाव दिलंय पण धर्मवीर बाजूला दुसरा प्रोपागँडा मूवी म्हणजे तू बोलवत मूवी आहेच ऑब्व्हियसली. आणि शेवटचा सीन जर बघाल ना तुम्ही तर तुम्ही कन्फर्म लिहून द्याल मला की प्रोपागँडा झाला. तर माझा पर्सनल टेक मी बोलले या मूवीवरती. मी ॲक्च्युली आनंद दिघेची स्टोरी आनंद दिघे साहेबांची स्टोरी बघायला आलेलो. पण तिथे काहीतरी हा जसा धनंजय बोला प्रोपॅगंडा मूवी होता. बट मूवी एंटरटेनमेंट वाईज तर थोडा लेंदी आहे आणि स्लो आहे. लास्टचा सीन ॲक्च्युली वसूल आहे आणि ठीक आहे. मला काय याच्यामध्ये एवढं इंटेक नाही असा आवडला. बूस्ट मुंबईची खास बात रात्री बूस्ट पियाला असं कुठे भेटत नाही. इथेच भेटतं. कोलकाताला पण त्याला जी इच्छा गेली आहे आता सगळ्याजवळ झोप आली त्यांना बूस्ट पी. तू बूस्ट होशील. मी लाईफमध्ये मला एक पिक्चर बघितलेला मी तो खूप फालतू वाटलेला मला. त्यानंतर हा दुसरा पिक्चर पहिला कुठला वाटलेला.